कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वम तर म्युझिक डिरेक्टरच्या ऑफिसला जाऊन का आलो आपण? कारण आता सोहम मेहेंदळे हे नाव लवकरच म्युझिक इंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे. वा, म्हणजे गायिका तारा वजे, तारा सोहम मेंदळे, म्युझिक कंपनीचे मालक सोहम मेंदळे. काय बिझनेस आहे रे. वा 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 वा. ह्या लोकांना भेटून काय गरज आहे? रिसर्च बबलू, रिसर्च. मी ह्यांना भेटेन, डेटा जमा करेन, प्रेझेंटेशन तयार करेन आणि मग मॉमला भेटायला जाईन. कारण जर मी तसं नाही केलं तर मॉम माझ्याकडे हसून बघेल आणि म्हणेल आधी शिक्षण पूर्ण कर, मग रूपम कॉस्मेटिक्सला जॉईन हो, जे मला नाही करायचं आहे. सो त्यामुळे रिसर्च. तारा मॅडम कडनं माहिती घ्यावी ना. हा सोहम सारखा सारखा का कॉल करतोय? अगं फोन घे, बघ कोणाचा कॉल आहे. अगं काही नाही, ते स्पॅम कॉल्स येत आहेत मग त्याचं. स्पॅम कॉल? तारा, आजकाल तुला जरा जास्त स्पॅम कॉल यायला लागले नाही? चल. काय झालं? सासू ओम असेल आसपास म्हणून फोन कट करते तारा. तू त्यांना सरळ सांगून का टाकत नाही रे? सांगितलं असतं रे, पण तारा तिच्या आईला घाबरते ना खूप, म्हणून नाही सांगितलं. स्वम, ये डर के आगे हमें कितना है. आता हे सगळं कोण करणार? कोई ना कोई तो चाहिए हमें, एक योग्य माणूस पाहिजे. तो वरचा सगळं बघतोय बबलू. देव देव. तो नक्की अशी एक व्यक्ती तारा आणि माझ्या आयुष्यात पाठवेल, जी आमच्या आयुष्याची नैया फायनली पार करवेल. थँक्यू. कशी आहेस भैरवी? तारा, खूप छान. काय विशेष काम? थोडं महत्वाचं काम होतं. बोल ना. तिलोत्तमा, तुला तर माहितीच आहे, सावली ताराची असिस्टंट होती. म्हणजे बघ ना कसं, ताराचं सगळं स्केड्यूल, तिचं रुटीन, हे सगळं सावली मॅनेज करायची. आणि आता सावली नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. तेव्हा मी असा विचार केला होता की सावलीला मी परत आमच्यासोबत कामावर घेऊन जाऊ शकते का? नाही म्हणजे तुझी परवानगी असेल तर. जर ही पीडा घराबाहेर राहील तर ही सारंगच्या नजरेआड तरी राहील. असंही की कुठेही गेली, काहीही केलं तरी आपल्याला काय फरक पडतो? भैरवीजी, तुम्हाला या कामासाठी याच मुलीची गरज आहे का? नाही म्हणजे दुसरी मुलगी नाही मिळणार का? ऐश्वर्या, अगं मॉम, जस्ट थिंक अबाउट इट.
आपण ह्या अशा कामासाठी हिला पाठवलं तर आपली किती बदनामी होईल. नाही आम्ही तिला सून मानतच नाही, पण कुठे ना कुठे ती मेहंदळे कुटुंबाशी संबंधित आहे. आणि जस्ट इमॅजिन, मेहंदळे कुटुंबाची सून तारा वजेची असिस्टंट म्हणून छोटं काम करतेय, अशी बातमी झाली तर आमची किती इज्जत जाईल. बरोबर आहे ऐश्वर्या तुझं, पण मला काय वाटतं तिलोत्तमा, म्हणजे बघ हं, मी जितकं बघतीये किंवा मला जेवढं समजतंय उमजतंय, त्यानुसार तू सावलीला अजून तुझी सून म्हणून एक्सेप्ट केलेलंच नाहीये. हो ना? म्हणजे तुमच्या दोघींमध्ये तसं काही कनेक्शन दिसत नाही. त्यामुळे या गोष्टी उगाच बाहेर पसरण्यापेक्षा ती माझ्याकडे कामावर आलेलं काय वाईट आहे, नाही? भैरवी, आपल्या मैत्रीमध्ये कायमच एक अंतर होतं आणि ते तू कधीच ओलांडलं नाहीस. पण आज मला असं वाटतंय तू मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलत नाहीयेस. मला कुठेतरी व्यवहाराचा वास येतोय. नाही नाही तिलोत्तमा, तू जसा विचार करतेस तसं अजिबात नाहीये. खरंच, ट्रस्ट मी. मी फक्त एवढाच विचार केला की हे बघ, म्हणजे अगदी प्रॅक्टिकली विचार केला तर तिचा असाही या घरात काही उपयोग नाही आहे. आणि ती जर कामानिमित्त घराबाहेर राहिली तर ती तुझ्या नजरेसमोरही नसेल, नाही का? भैरवी, तुला खरंच वाटते ही पोरगी तुझ्या बरोबर येईल? नाही, काय आहे की तिला या महालात राहायची सवय झाली आहे. असं तुला असं आता वाटतं की या महालातून ही बाहेर पडेल, बाहेर जाऊन धक्के खाईल? नाही ग, तुझ्या समोर या घरात घुसली आहे ना. आता या ऐश्वर्याची हिला सवय लागली आहे. आता ही कुठेही बाहेर जाणार नाही. अच्छा, म्हणजे एकंदरीत तू हा निर्णय सावलीवर सोपवतेस, हो ना? काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.